राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली। या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली होती। पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी आले। यात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांचा समावेश होता। सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्याला घरी पत्ते खेळण्यासाठी सांगा असे म्हणत सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले। यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सुनील तटकरे यांनी निवेदन घेत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला। घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी हॉल सोडला। विश्रामघराच्या खाली देखील घोषणाबाजी सुरूच होती। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुनील चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी विजय घाडगे यांना बाजूला नेत तुफान मारहाण केली। मारहाण सुरू असतानाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले। माध्यमांच्या कॅमेरामध्ये येऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते। मात्र हा सर्व घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे। आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या ठिकाणी आलेले असताना आम्ही राज्याच्या कृषी मंत्र्याच्या विरोधामध्ये निवेदन दिलं आणि त्या कृषी मंत्र्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्याला द्या। त्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे, त्यांना पदावरून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा। एवढं आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे। परंतु हे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केलाय, राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार, तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता, अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय। याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, म्हणजे मोजावी लागणार। लोकशाही मार्गाने आंदोलन केलं होतं। हो, लोकशाही मार्गच आहे ना। आम्ही काय कुणाला मारायला गेलो नव्हतो, आम्ही कुणावर दगडफेक करायला गेलो नव्हतो, आम्ही कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विषयच नव्हता आमचा। आम्ही फक्त सांगत होतो की त्या ठिकाणी बाबा तुम्ही हे पत्ते तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना घरी पाठवून खेळायला सांगा। अहो, ते राज्याचंच विधानसभा गृह आहे, त्याच्यात राज्यामध्ये अनेक कायदे तयार होतात। कोण लोक होते बरं मला एक सांगा, आता मारहाण करणारे कोण लोक होते ते सांगा। नाही, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असतील, काही गुंड लोक आहेत, आमच्या लोकांना त्याची माहिती आहे। बघू आता। बरं, आता ही पत्रकारांची जी मुस्कुटदाबी, तुम्हाला मारहाण झाल्यानंतर आम्ही तुमची मुलाखत घेत नाही, सरकार पोलीस यंत्रणा पत्रकारांची सुद्धा मुस्कुटदाबी करते असं वाटतंय का तुम्हाला? हो, 100% चुकीच्या पद्धतीने नका ना करू। अहो, पोलीस सुद्धा शेतकऱ्यांचे मुलं आहेत, त्यांनी सुद्धा ह्याच्याकडे संवेदनेनं बघितलं। छावाच्या आता जे निवेदन द्यायला आलेले कार्यकर्ते आहेत त्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली। मला माहीत आहे, मी वरती आता सर्व क्षेत्रांतील नामवंतांशी चर्चा करतो। असं काय असेल तर ते चूक आहे, मी याचं कधीच समर्थन करणार नाही। मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे। चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात, ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले, मी शांतपणाने ऐकलं। मी निंदनीय असं म्हटलं मगाशी, कारवाई करावी योग्य ती असेल ती, मी समर्थन करणार नाही कधीच। आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही। मी सांगितलं ना, आता मला माहीत नाही ना, माझ्यासमोर तर घडलं नाही। असं दाखवा की मी होतो तिथे। मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांशी चर्चा करत होतो। मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो। धन्यवाद। शिवीगाळ केली सर तुम्हाला? नाही, आमचं म्हणणं आहे जे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते, त्यांनी संविधानिकपणे त्या ठिकाणी मागायला हवं होतं।
त्यांनी ज्या पद्धतीनं मागणी केली आणि मागणी केल्याच्यानंतर असंविधानिक भाषेचा वापर केला, त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे। त्यांनी त्या ठिकाणी आले, त्यांचं पत्र दिलं, तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली, त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या अंगावरती पत्ते फेकले। बाहेर जात असताना असंविधानिक भाषेचा वापर केला आणि असंविधानिक भाषेचा वापर केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटलेल्या आहेत। आणि आम्ही संविधानिकपणे मागणी केली असते, आम्ही ऐकून घेतलं असतं, परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं, असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशास तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे। सत्ताधारी पक्षांना अशा पद्धतीने रिॲक्ट होणं योग्य आहे का? सत्ताधारी आहोत म्हणून आम्ही त्यांची मागणी नम्रतापूर्वक त्या ठिकाणी ऐकली, त्यांची समजूत काढली। असंविधानिक त्याने अंगावर पत्ते टाकणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? असंविधानिक भाषेचा वापर करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? सत्तेत असलो म्हणजे सगळं काही आम्ही चुकीचंच करतो असा अर्थ काढू नका। सत्तेत आहे याचा अर्थ कुणी येऊन आमच्यावरती, आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर बोलायला थोडीच मुभा आहे। जर आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर कोण बोलेल तर त्याला जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। माणिकराव कोकाटे सभागृहात पत्ते खेळताना तो व्हिडिओ समोर होते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघा, त्याच्या बाबतीत माणिकराव कोकाटे साहेबांनी स्वतः उत्तर दिलेलं आहे। पक्षाच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतलेली आहे, त्यांच्यावरती योग्य वेळी योग्य निर्णय अजितदादा घेतील। परंतु त्यांनी पत्ते खेळताना व्हिडिओ म्हणून असंविधानिक भाषेचा वापर करावा हा कुठं नियम आहे? त्यांनी ज्या पद्धतीनं नेतृत्वावर आमच्या टीका केलेली आहे त्याला जशास तसं उत्तर आम्ही आमच्याकडनं दिलेलं आहे। आपल्याकडे त्याचा व्हिडिओ आहे, आपण त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतात, आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। तुम्ही पत्ते अंगावर टाकलेले तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे आणि ते इतकं धडाडदांगत खोटं बोलत असतील तर ते किती खोटारडी लोक आहेत ह्याच्यावरनं दिसून येतं आहे। आमची अजूनही पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी। मी स्वतः SP साहेबांना भेटून याबाबतची मागणी करणार आहे की पोलिसांनी त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी। सर, तिथं तुम्ही मारत असताना पोलीस होते की नाही? पोलीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। मला माहिती नाही पोलीस होते का नाही, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस आमच्या पदाधिकाऱ्याच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी ते पाऊल उचललेले आहे। थँक्यू। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली, काय सांगाल? कुणाला? शाळा संघटनेचे पदाधिकारी निवेदन द्यायला आले, त्यांना मारहाण केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का? मी नव्हतं, खाली होतो, मला माहिती नाही, असं व्हायला नाही पाहिजे।